नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण गव्हाच्या पिठामध्ये अंडी टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत. चला तर मग मंडळी, याचा आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात जरासुद्धा कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. रेसिपी खूप झटपट होणारी आहे, अगदी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये होणारी आहे आणि खायलाही पौष्टिक आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी तर इथे आपल्याला काही भाज्या घ्यायच्या आहेत, जसे की इथे मी हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेला आहे. सर्व भाज्या आपल्याला छान बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. तर इथे मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये आणखीन भाज्या घालू शकता. शक्य तितक्या भाज्या छान बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या. भाज्या पहा, चिरताना अगदी जवळजवळ अशा चिरून घ्यायच्या, म्हणजे भाज्या छान बारीक अशा चिरल्या जातात. इथे मी हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर अगदी बारीक बारीक असं चिरून घेतलेला आहे. आता टोमॅटोसुद्धा चिरायचा आहे. अर्धा टोमॅटो इथे आपल्याला लागणार आहे, तर अर्धा टोमॅटो आपण छान बारीक असं चिरून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या अशाच भन्नाट रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. चला, त्यानंतर ना इथे आपल्याला 2 अंडी घ्यायची आहेत. आता ही अंडी आपण व्यवस्थित अशी फोडून घेऊया. तर आजचा जो हा पदार्थ आहे तो आपण 2 व्यक्तींकरता बनवत आहोत, त्यामुळे 2 अंडी घेतलेली आहेत. तुम्हाला जर जास्त व्यक्तींकरता बनवायचं असेल तर तुम्ही ते साहित्यांचं प्रमाण कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता. चला, यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे. तर हे गव्हाचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलं. आता याच्यामध्ये आपल्याला फोडून घेतलेली 2 अंडी घालायची आहेत. दोन्ही अंडी आपण यामध्ये घालूया. बऱ्याच वेळा पहा, लहान मुले भाजी चपाती खात नाहीत, तेव्हा तुम्ही त्यांना हा मस्त पौष्टिक पदार्थ बनवून देऊ शकता. भाज्या आणि चपाती एकत्रित खाल्ल्यासारखं आहे. आता यामध्ये आपल्याला चिरून घेतलेल्या ज्या भाज्या होत्या त्या सर्व भाज्या घालायच्या आहेत. आवडीप्रमाणे तुम्ही ते वेगवेगळ्या भाज्या यामध्ये घालू शकता, जेणेकरून आपला हा पदार्थ आणखीनच पौष्टिक होईल. सर्व भाज्या घातल्या. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सोबतच थोडीशी हळद घालायची आहे. लागेल असं लाल तिखट घालायचं आहे, जितकं तुम्हाला तिखट कमी जास्त आवडतं त्यानुसार. आणि आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अंडीसुद्धा यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मिश्रण छान एकजीव असं करून घ्यायचं आहे. पहा, हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून झालं. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी घालायचं नाही, गरजेनुसार जसं जसं लागेल तसं यामध्ये आपण पाणी घालून याचं मिश्रण बनवून घेऊया. सुरुवातीला आपण यामध्ये अंडी व्यवस्थित मिक्स करून घेतली होती आणि आता जसं पाणी लागेल तसं यामध्ये थोडं थोडं करत घालूया आणि मिक्स करूया. तर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला जास्त घट्टही नाही आणि अगदीच पातळ पण नाही बनवायचं. जरासं सरसरीत मध्यम स्वरूपाचं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. हलकं थोडंसं पातळसर ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये पहा, आपल्याला मध्यम अशा स्वरूपाचं हे मिश्रण बनवण्यासाठी टोटल आपण अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धा ग्लास इथे आपल्याला पाण्याचा वापर झालेला आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता मध्यम अशा स्वरूपाचं इथे आपलं हे मिश्रण तयार होतं आहे. बऱ्याच वेळानं सकाळच्या गडबडीमध्ये काय नाश्त्याला बनवायचं हे सुचत नाही आणि पौष्टिक तर बनवायचं असतं. मग अशा वेळेस तुम्ही 2 अंडी जर घरामध्ये असतील तर हा पौष्टिक असा पदार्थ बनवू शकता. यासाठी आपल्याला वेगळी चपातीसुद्धा बनवायची गरज पडत नाही. 2 in 1 असा हा युनिक नाश्ता आहे आणि पोटभरीचासुद्धा आहे. तर पहा, अर्धा ग्लास पाणी घालून आपण याचं असं सरसरीत मिश्रण बनवून घेतलेलं आहे. अगदीच पातळ पण नाही बनवायचं, जरासं पातळसर बनवायचं आहे. यानंतर गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे. याला व्यवस्थित असं तेल लावून घेऊया. आता तयार केलेलं अंड्याचं मिश्रण आपल्याला पॅनवरती घालायचं आहे. 1 पळी मिश्रण आपण यावरती अलगद असं पसरवून घेऊया. मिश्रण घालायचं आहे आणि हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पहा, इथे आपण याचा पराठा किंवा ऑमलेट बनवून घेतलेला आहे. याला तुम्ही पराठा म्हणू शकता किंवा ऑमलेटसुद्धा म्हणू शकता. पहा, आपण असं हलकंसं असं याला पसरवून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या आकारामध्ये लहान मोठे हे पराठे बनवून घेऊ शकता. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा. मध्यम गॅसवरती याला व्यवस्थित असं भाजून घेऊया. 3 ते 4 मिनिटानंतर यावरचं झाकण काढायचं आहे. वरच्या बाजूने हे ऑमलेट व्यवस्थित भाजलं गेलं की वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता आपण याला पलटी करून घेऊया.
पहा, हा पराठा खालच्या बाजूने अगदी मस्त असा भाजला गेलेला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला मध्यम गॅसवरती छान असं भाजून घेऊया. पहा, इथे आपण याला अलटीपलटी करून दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित असं भाजून घेतलेला आहे. मस्त असा आपला हा अंड्याचा पराठा इथे तयार झालेला आहे. याला आपण पराठा म्हणू शकतो किंवा ऑमलेट म्हणू शकतो. चवीलाही जबरदस्त लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे पोटभरीचा पदार्थ आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये सुद्धा तयार होतं. इथे तुम्ही तेलाऐवजी तूप, बटर काहीही वापरू शकता. बऱ्याच वेळा लहान मुलं भाजी चपाती खात नाहीत, मग असा जुगाड करून त्यांना हा पौष्टिक असा पदार्थ बनवून द्यायचा. जर मुले अंडी खात असतील तर खायलाही पौष्टिक आहे, कमीत कमी तेलामध्ये तयार होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे झटपट, अगदी पाहिजे तेव्हा आपण बनवू शकतो. यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारीसुद्धा करावी लागत नाही. पहा, याच पद्धतीने मी इथे तुम्हाला आणखीन एक ऑमलेट म्हणजेच हा पराठा बनवून दाखवते. अगदी अलगद हाताने याला पसरवून अशा पद्धतीने याचा पराठा बनवून घ्यायचा आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप सारे युनिक आणि पौष्टिक अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज नक्कीच आवडतील. आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा आता सबस्क्राईब करून ठेवा. पहा, इथे आपण दुसरा पराठासुद्धा बनवून घेतलेला आहे. आता याला वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घेऊया. नाही लावलं ना तरी पण चालेल, पण थोडं तेल लावून घेतल्यामुळे हे खूप छान खमंग असं भाजलं जातं. आता आपण याला पलटी करून घेऊया. मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे ऑमलेट किंवा पराठा भाजून घ्यायचा, जेणेकरून यामधल्या भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजल्या जातात. आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे हा पराठासुद्धा छान खमंग भाजला जातो. त्यामुळे गॅस मध्यम ठेवून भाजून घ्यायचं. पहा, इथे आपण हे सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत. या साहित्यामध्ये माझे मध्यम आकाराचे हे 3 पराठे तयार झालेले आहेत. पाहू शकता, पराठे अगदी मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत आणि छान खमंग असे भाजलेले सुद्धा आहेत. छोट्या मोठ्या भुकेसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे पौष्टिक असे पदार्थ एकदा नक्की बनवून पहा. घरच्यांना आवडल्याशिवाय तर राहणारच नाही. इतके हे पराठे खायलाही खूप चविष्ट लागतात आणि असे मऊ लुसलुशीत सुद्धा होतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. हे पराठे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा सॉससोबत सर्व करू शकता. तुम्हाला आपली आजची ही रेसिपी आवडली असेल याची मला खात्री आहे. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका. आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर मग मंडळी, आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आपल्या चॅनलवरती आणखीन कोणकोणत्या आणि कोणत्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्यासाठी मी नक्कीच नवीन रेसिपीज घेऊन येईल. चला तर भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.